नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. होय, भाजप सोबत बैठक झाली होती. शरद पवारांनी केले मान्य. अलीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दावा केला होता की विधानसभा निवडणूक 2019 नंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी बैठक झाली होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, अमित शहा यांच्यासह दोन्ही पक्षातील बडे नेते या बैठकीत सामील झाले होते. अजितदादा यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. आता पवार यांनी देखील अशी बैठक झाल्याचं मान्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजितदादा सातत्यानं आरोप करत आहेत की शरद पवारांना 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपसोबत चर्चा करण्यास पुढं केलं. सत्तेसाठी पाठिंबा दिला. यावेळी ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. मात्र याबाबत शरद पवारांनी कधी स्पष्टपणे काही गोष्टी बोलून दाखवल्या नव्हत्या. मात्र पहिल्यांदाच पवारांनी सत्ता स्थापनेबाबत अमित शहा आणि भाजप नेत्यांसोबत बैठक झाल्याचं मान्य केलंय. पवार यांनी म्हटलंय की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी दिल्लीत ही बैठक झाली होती. पक्षातील अनेक नेत्यांवर ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कारवाईची टांगती तलवार होती. त्यामुळे या नेत्यांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. मात्र भाजपसोबत जाण्यास माझा विरोध होता. पक्षातील नेत्यांकडून सातत्यानं होणारी मागणी लक्षात घेऊन मी बैठकीला होकार दिला. भाजप नेत्यांशी बोलून एकदा जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला अमित शहा देखील उपस्थित होते. सत्ता स्थापनेबाबत भाजपसोबत बैठक झाली. केंद्रीय तपास यंत्रणाचा दबाव भाजपसोबत गेल्यास कमी होईल असं पक्षातील नेत्यांचं म्हणणं होतं. भाजपच्या नेत्यांकडूनच याबाबत ऐकून घ्यावं असं पक्षातील नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत भाजप नेते आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली होती असं शरद पवार यांनी सांगितलंय.